रविवारी महाराष्ट्राचे आद्य पत्रकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व यांनी आज दर्पण नावाचे वर्तमानपत्र सुरू केलं होतं 1832ला 6 जानेवारी 1832ला। तेव्हापासून महाराष्ट्र सरकारने 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात ठरवलेलं आहे। तर पत्रकार दिनामध्ये औचित्य माननीय पोलीस निरीक्षक सो पाचोरा पोलीस स्टेशनचे सन्माननीय श्री पवार साहेब यांनी सकाळी छोटेखानी एक कार्यक्रम आयोजित केला होता आम्ही, आणि त्या कार्यक्रमामध्ये आपले बरेचसे पत्रकार बांधव होते। काही तुम्ही कामानिमित्त बाहेर असतील, काहींना निरोप नसेल पोहोचला, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो ज्यांच्यापर्यंत निरोप पोहोचला नाही। आता साहेब बोलले ते 70-80 पत्रकार आहेत, सर्वांना तर एक जण कॉल करून बोलवणं हे आमच्या एक माणूस डायरेक्ट आम्हाला स्टाफ कमी, प्रत्येक माणूस गुंतून जाईल आमचं। सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती केली होती की बाबा आज जे पत्रकार दिन आहे त्यानिमित्त आपण या। तर मी जे राहिले असतील त्याबद्दल आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करतो। जे पत्रकार बांधव आमच्याकडून नजर चुकीनं अनावधानाने जे ज्यांना कळवलं नाही गेलं असेल त्याबद्दल पत्रकार दिलगिरी व्यक्त करतो। ज्या पत्रकार बांधवांच्या मनामध्ये काही किंतु परंतु आणू नये आणि आमच्याबद्दल ते वैर मनामध्ये ठेवू नये। आम्हाला सर्व बांधव सारखे जे आता आले त्यांच्या प्रथमतः आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। दुसरं, पत्रकारिता आपण नेहमी ऐकतो की पत्रकारिता हा 4था आधारस्तंभ आहे। आपण 3 आधारस्तंभ आपण सर्व ज्ञात आहेतच, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ। जर जगात पाहिलं आपण जर पिरॅमिड वस्तू बघा तर सगळ्या 4 स्तंभावरच अवलंबून आहे। तर मानवी इतिहास पण असा आहे की 4 गोष्टीवरच अवलंबून आहे। माणूस जीवन जगत असेल, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, या 4 बाबी समाज माणसाला जगण्यासाठी जसं आवश्यक आहे तसा समाज म्हणून जगण्यासाठी या 4 बाबी आवश्यक आहे। कायदे मंडळ, कार्यकारी न्याय मंडळ आणि दुसरं पत्रकारिता, जे समाज माध्यमाचं तळागाळातल्या लोकांचं खऱ्या अर्थानं लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं खरं साधन जर आज कोणतं असेल तर आज आपण बघतोय की युक्रेन रशिया युद्ध असेल, गाझापट्टीवर होणारे हल्ले असतील किंवा इतर आंतरराष्ट्रीय घडामोडीपासून खाली समाजाच्या आपण जर स्वातंत्र्य काळातील बघितलं की समाज सुधारण्याचे काही जे घटक असतील ते खऱ्या अर्थाने आपले स्वातंत्र्य लढ्यातील मानववादी, जालवादी आणि क्रांतिकारी या 3 लोकांनी देश स्वातंत्र्य करण्यामध्ये या 3 लोकांची खूप महत्त्वाची भूमिका होती। तर ते आपण जर बारकाईने बघितलं तर मावळवादी जे नेते होते आपले स्वातंत्र्य काळातील त्यांचे पण काही पाक्षिक होते, काही वर्तमानपत्र होते। जे क्रांतिकारक होते भगतसिंग वगैरे कधी जर डायरेक्ट ओढूनच द्यायचे काय इंग्रजांना, त्यांचं क्रांतिकारी त्यांचे कृत्य होतं। आणि मावळवादी जे दादाभाई नौरोजी वगैरे होते जे कायदे मंडळात जाऊन आपल्या मागण्या कायदेशीर मांडणे सविनय पद्धतीने मांडत होते। या 3 जर बघितले आपण तर यांनी खऱ्या अर्थाने समाजातल्या तळागाळातल्या लोकांना देश स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे घटक कारणीभूत होते हे एक वर्तमानपत्र ते तळागाळातल्या लोकांपासून जाऊन लोकांना सगळ्यांना खऱ्या अर्थानं पत्रकारानेच खूप मोलाचं योगदान आहे आज आपल्याला हे मानावं लागेल। किंवा आपण बी अभ्यासला, तुम्ही पण सर्व माझ्यापेक्षा जास्त ज्ञानी आहात, हुशार आहात, तुम्हाला त्या गोष्टी माहीत असेल कारण माझ्यापेक्षा तुमचा संविधानाचा वगैरे अभ्यास जास्त असेल। तरी आज खऱ्या अर्थानं बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण म्हणजे आरसा, समाजात काय जे चाललंय त्या आरसाच्या स्वरूपात प्रतिबिंब ते दिसावं तळागाळातल्या लोकांना, लोकशाहीमध्ये काय चाललंय, सरकार काय करतंय, सरकारने एखादा कायदा आणला तर तो कायदा सोप्या भाषेमध्ये कशा पद्धतीनं आपल्या वर्तमानपत्रात एखादा लेख लिहून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत कशा पद्धतीनं तो समजून सांगायचं हे खूप मोठ्या प्रमाणात आव्हान असतं। आणि ते खऱ्या अर्थानं पत्रकार बांधव हे तळागाळातल्या लोकांपर्यंत सांगतात। काही बातम्या स्वरूपात काही जे लोकांचे व्यवहार असतात ते बातम्या स्वरूपात बी एक पेजेस ठेवून ते त्यांचे बी एक मोठं योगदान आहे पत्रकार बांधवांचं। आणि आमचे बी योग्य ठिकाणी आमची स्तुती केली जाते आणि जिथं आमची कोण चुकी होत झाली तिथे आमचे वाबाडे पण काढले जातात। तर ते पण आम्ही मान्य करतो। चांगल्या गोष्टी तुम्ही आमची स्तुती पण करता आणि जिथं आमच्या पोलीस बांधवांचं काही चुकतं त्या पद्धती तिथे बी आपण आमच्या टिकाटिप्पणी होत असतात, तो आमच्या नोकरीचा भाग आहे। असो तरी आपण पत्रकार बांधव सकाळी आपण इथे उपस्थित नव्हते आपली, आता आपण इथं आलात, आमच्या विनंतीला मान दिला। आमचं कामकाजाच्या ओघामध्ये जर काही राहून जात असेल की तुम्हाला जे अपेक्षित असतं कामकाज समाजामध्ये करणं पोलिसांनी, त्यामुळे साहेबांनी सकाळी सांगितलं होतं की तुम्ही पर्सनली आम्हाला येऊन सांगा, आमच्याकडून जर काम नाही झालं तर मग आमची तुम्हाला कायद्याने तुमचं कामच आहे, पत्रकारांचं कामच आहे की बाबा जे समाजाच्या चुकीच्या गोष्टी चालल्या त्या समाज माध्यमाने लोकांसमोर आणणं। तरी आज आपले माननीय सन्माननीय श्री किशोरराय साकडा ज्येष्ठ सेंट्रल पत्रकार आणि त्यांचे समस्त सहकारी आले ते पत्रकार दिनानिमित्त औचित्य साधून
पत्रकार दिनाचं औचित्य साधून आपण सर्व जे बांधव इथे आलात त्याबद्दल मी प्रथमतः पत्रकार दिनानिमित्त आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. सराफ साहेब, तुम्ही जे म्हटले की मला कॉल केला कारण सकाळी मी 2 पत्रकारांची खंत व्यक्त केली होती, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला प्रत्येक पर्सनली आता जाता येत नाही, कारण सोशल मीडिया युग आहे. आमचं तोच सोशल मीडियावर एखादा पेशंट टाकला की तोच आमचं निमंत्रण समजतो, तुम्ही येत जा. पण तरी बी आम्ही यापुढे तुमची जर तसं जर असेल, तुमची जर तुम्हाला तशी इच्छा असेल, नेक्स्ट टाइम आम्ही त्याचे विचार केला. आता समजा अवयवले असले आणि त्यांच्यासोबत येतात पात्र प्रोड्युशन माननीय सन्माननीय श्री पवार साहेब आणि आमच्या स्टाफच्या वतीने आपले आभार मानतो. आणि पुढील कार्यक्रम त्यांना बोलायचं असेल आपल्या जे श्रेष्ठ पत्रकार आहेत आपण काही 2 शब्द पोलीस विभागाच्या सर्व पत्रकारांच्या वतीने आभार मानतो. काय साहेब पत्रकार कळले साहेब होते रेडी डोळे उडून गेले किती रेकॉर्डिंग आहे भयानक बोलला जवळून अभ्यास करते मी म्हणून त्यांची बातमी पण किशोर ही तडजोड साहेब महादेवाचे बघताय का आता मटन तुझ्या साहेब